नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. तर कोकणात सध्या पाऊस चालू असा आणि आमचं सध्या कुर्ले पकडूचा प्लॅन हा एक सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवचा आमचा प्रयत्न हा. तर आज पुन्हा एकदा आम्ही कुर्ले पकडू जातो. ह्याच्या अगोदर आम्ही गेलो पण आमचं प्लॅन सक्सेस जाऊ नाही, त्यामुळे व्हिडिओ येऊ नाही. तर आज परत एकदा व्हिडिओ करतो. माझ्यासोबत ओमकार हा आणि गणेश हा माझ्यासोबत आहोत, हे बघा. आणि हे बघा, आणि आम्ही कशा पद्धतीने ते पकडतलो हे सुद्धा आम्ही तुमका दाखवतलो. तर चला. तर हे बघा, ह्यो ओमकार आणि पुढे गणेशाचा सीन बघा, एकदम भारी दिसता. हे आमचं होळ आम्ही एका कापई असं म्हणतो. आणि हे बघा, हे आमचं जाळा असा म्हणजे कशा पद्धतीने आम्ही केला आता तुमका डिटेलमध्ये मी सांगतोय. आणि कसे पकडतलो तर पण तुमका सांगतोय. दुसरी बरणी अगोदर हैसर होती, हे बघा ओमकार काढता. आणि ही आता आम्ही आणली ती या साईड बघा, पूर्ण शेती आहे आणि सध्या शेतीचं काम चालू आहे इकडे. हे बघा, आणि हे आमचं होळ, हे बघा दिसता तुमका इसून. गणेश दोन आहे घे सर. हे बघा स्पॉट बघा कसलो हा तो. तर ह्याची आता तुमका थोडीशी डिटेल सांगतो. हे आता 15 लिटरचं कॅन आहे, हे बघा. आणि त्याका आम्ही काय केला, या साईडनं असो कट लायलो, हे बघा, हे ओपन केला. आणि या साईडला असो राऊंडमध्ये कट करून त्याच्यात जे आपल्याकडे 2 लिटरचे वेगळे बॉटल असतात ती कट करून अर्धी कट करून लायली, बघा आतमध्ये बघा. आणि त्याका असे लाईन केले. कशा तर जेव्हा आतमध्ये जे कुर्ली मासे काय ह्याच्यात अडकू शकतात, तर आतमध्ये जेव्हा घेतात आरामात जाऊ शकतात. पण जर आतून तुम्ही बघला ते बघा, आत बघा पटकन बाहेर येऊ शकणार नाही. म्हणजे एकदम सिक्युअर असो, म्हणजे एकदम सिक्युरिटी टाईट असतं ना, तसं असा पिंजरो म्हणा शकता तुम्ही योग. तर सेम आमचं गेल्या वर्षी तर असा हे बघा, किंवा आम्ही लिहिला एकदम बघा भारी हा. जर तुम्ही माझे व्हिडिओ अगोदरपासून बघित असाल तर याच्यात सुद्धा एक व्हिडिओ आम्ही केलेलो असा, माझ्यासोबत ओमकारच होतो. ही बघा, ही छोटी बरणी असा. तर ह्याच्यात आता आम्ही काय करतो, तर हे बघा, हे आम्ही चिकन सेंटरवरून कोंबड्याचे आतडे असतात ना ते आणले, ते आम्ही ह्या बरणीत घालतो आणि ते या बरणीच्या आतमध्ये ठेवतो, जेणेकरून याच्या वासार कुर्ले मासे हे सगळे आतमध्ये येऊ शकतात. आणि ओमकारानं आतमध्ये टाकल्यान, पण त्याच्या आता पहिली पाणी भरावा. या पाणी भरल्यानंतर तो खाली खाली जातलो. तर हे बघा, बरणी गेली खाली. ते बरणी आतमध्ये गेलेली असा. आणि त्या काही बघा अशी दोरी बांधलेली आहे, ती आम्ही या झाडाक बांधून ठेवतो. कारण पाऊस भरपूर लागत आणि जर पाणी जास्त आहे तर वाहून सुद्धा जाऊ शकता. चला बुडी टेकली. होय,
एक जाळा आमचा रेडी झालेला असा आणि आता हय दुसरा हय अजून आलेले आतडे सुद्धा असत तर ते आम्ही ह्याच्यात आता यूज करतलो. तर ही थोडी मोठी बरणी असा गेल्या वर्षीची आहे. हे बघा हे दुसरं हे बघा सेम हा तसेच हे हायटीन 2 बॉटल आहोत आणि हडेसून 2 बॉटल आणि आतमध्ये ही बरणी असा ही बघा. त्याच्यामध्ये आम्ही आता सेम आतडे टाकतलो आणि पाण्यात सोडतलो. चला तर हे दुसरं जो सापळा असा तो आम्ही जरा पुढे कारण एकाच जाग्यावर घालून उपयोग नाही. बरणी आतमध्ये गेलेली असा आणि ओमकार त्याका जी दोरी बांधलेली होती ती वरच्या झाडाक बांधून ठेवता कारण सेम रिझन पाऊस वगैरे येलो पाणी वाढला तर होऊन जातले. गणेश फक्त मजा घेताय सर बघून. तर मंडळी दोन्ही जे ट्रॅप होते ते लावून रेडी झालेले आहोत. आम्ही आता चाललो घराक. तर पुढच्या व्हिडिओत आम्ही त्या ट्रॅपमध्ये काय भेटलं हे तुमका आम्ही नक्की दाखवतलो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुमका बघूचे असतील तर नक्की कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचं येणारं व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिली पोचतलो. चला धन्यवाद.